नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटरमध्ये स्वागत आहे। आज आपण जो लॅपटॉप अनबॉक्सिंग करणार आहे तो एचपीने रिसेंटलीच Ryzen 7 मध्ये 7000 सिरीज सोबत लॉन्च केलेला आहे, ज्याची रॅम 16GB DDR5 सोबत असणार आहे। तुम्ही रॅम एक्सपांडेबल या लॅपटॉप मध्ये डेफिनेटली करू शकता। ग्राफिक्स कार्ड जे असणार आहे ते RTX 4050 ग्राफिक्स कार्ड असणार आहे 6GB चं। तो तुम्ही डेफिनेटली तुमचं जर समजा हायर लेवलचं वर्किंग असेल 2D डिझाइन 3D डिझाइनला डेफिनेटली यूज करू शकताय। फोटो एडिटिंग व्हिडिओ एडिटिंगला वापरू शकताय। गेमर मेंबर डेफिनेटली यूज करू शकतात आणि ॲनिमेशनसाठी जर वर्क करणार असेल तर यूज करू शकताय। तर आता तुम्हाला लॅपटॉप अनबॉक्सिंग करून बघूया याचे फीचर्स काय आणि याचा लुक कशा पद्धतीने आहे, याचा परफॉर्मन्स कशा पद्धतीने भेटतो ते पण सगळ्या गोष्टी चेक करून घेऊया। बॉक्स वरती तुम्हाला सेंटरला विक्टरचा लोगो बघायला भेटेल। एचपीचा जो न्यू सिरीज मधला विक्टरचा लोगो आहे तो भेटेल। त्यानंतर राईट साईडला तुम्ही जे फीचर्स बघणार जे MRP आहे 95,000, पण आता रिसेंटली जे 82,000 पर्यंत प्राइस चालू आहे। तुम्हाला लेटेस्ट प्राइस पाहिजे तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला याची लेटेस्ट प्राइस भेटून जाईल। आणि मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग बघणार असाल तर सप्टेंबर 2025 आहे। लेटेस्ट 6 मंथ मधला मॅन्युफॅक्चरिंग आहे। त्यानंतर सिरियल नंबर तुम्ही राईट साईडला इथं बघू शकताय लॅपटॉपचा। आणि लेफ्ट साईडला तुम्हाला याचे सगळे कॉन्फिगरेशन बघायला भेटेल। याच्यामध्ये तुमचं मॉडेल HP विक्टस गेमिंग लॅपटॉप 15-FB3118X हे जो मॉडेल आहे। Ryzen 7 मध्ये 7445HX प्रोसेसर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। 512GB SSD 16GB रॅम। त्यानंतर विंडोज 11 लायसन असणार आहे। 15.6 इंचचा डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे 140 Hz सोबत। त्यानंतर ग्राफिक्स कार्ड 4050 6GB ग्राफिक्स कार्ड याच्यामध्ये 4 सेल मध्ये बॅटरी आहे 70 वॅटची। 40 सिरीजचा ग्राफिक्स कार्ड असल्यामुळे 4 सेल बॅटरी दिलेला आहे। त्यानंतर बॅक साईडला तुम्हाला MS ऑफिसचं लायसन बघायला भेटेल, ज्याच्यामध्ये MS ऑफिस 2024 लाईफ टाइम साठी प्रोव्हाइड केलेलं आहे। आणि जे 365 प्रोव्हाइड केलेलं ते 1 इयर साठी 100GB क्लाउड स्टोरेज सोबत प्रोव्हाइड केलेलं आहे, ते 1 इयर साठी असणार। टॉप वरती सेंटरला सेंटरलाच विक्टरचा लोगो बघायला भेटेल। त्यानंतर तुम्ही बेसमध्ये ज्याचं फीचर चेक करणार असेल तर बेसमध्ये तुम्ही या फीचर्स बघत असाल तर बेसमध्ये 2 कूलिंग फॅन प्रोव्हाइड केलेले आहेत। 84 फॅनचे थ्रेड्स आहेत। तुम्हाला लेफ्ट साईडला तुम्हाला 2 फॅन बघायला भेटतील। रबर ग्रिड प्रोव्हाइड भेटेल, ते स्टेबिलिटीसाठी आहे। विंडोजचं स्टिकर तुम्हाला जे लायसन प्रोव्हाइड केलं ते तुम्हाला बेसमध्ये भेटेल। त्यानंतर मॉडेल नंबर सिरियल नंबर तुम्हाला बेसमध्ये सुद्धा इथं प्रोव्हाइड केलेलं, त्या पद्धतीने तुम्ही ती वॉरंटी चेक करू शकता। अडॅप्टर जो प्रोव्हाइड केलेला आहे तो 120 वॅटचा अडॅप्टर ह्या सिरीज सोबत प्रोव्हाइड केलेला आहे। या लॅपटॉपच्या ऑल डिटेल्स चेक करूया। याच्यामध्ये जो प्रोसेसर यूज केला आहे तो Ryzen 7 मध्ये 7445HX प्रोसेसर यूज केलेला आहे, ज्याचं बेस स्पीड तुम्ही चेक करू शकता 3.20 आहे। हा अप टू 4.5 GHz पर्यंत जातोय। 6 कोर आणि 12 थ्रेड मध्ये प्रोसेसर प्रोव्हाइड केलेला आहे। आणि जर रॅम बद्दल माहिती असेल तर 16GB रॅम असणार आहे। DDR5 मध्ये 5700 MHz रॅम आहे। सिंगल स्लॉट रॅम आहे। फीचरमध्ये तुम्हाला अपडेट करायचं असेल तर अजून एक रॅम तुम्ही याच्यामध्ये अपडेट करू शकता। त्यानंतर SSD याच्यामध्ये जी प्रोव्हाइड केलेली ती 512GB NVMe SSD राहत्या, Gen 4 वाली असणार आहे। वायफाय याच्यामध्ये जे प्रोव्हाइड केलं ते Wi-Fi 6 आहे लेटेस्ट आणि 5.3 कॉम्बो ब्लूटूथ प्रोव्हाइड केलेलं आहे। GPU जे आहे ते RTX 4050 ग्राफिक्स कार्ड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। 6GB ग्राफिक्स कार्ड असणार आहे। आणि शेअर्ड ग्राफिक्स कार्ड बघितला तर तो जो आहे तो AMD Radeonचं 740M ग्राफिक्स कार्ड राहणार आहे शेअर्डमध्ये, जे 7.6GB प्रोव्हाइड केलेलं असते। त्यानंतर याच्यामध्ये जे आपला लॅपटॉपचा डिस्प्ले आहे तो 15.6 इंचचा डिस्प्ले राहणार आहे। फुल HD IPS 1920x1080 पिक्सेल आहे। अँटी-ग्लेअर डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे या लॅपटॉपमध्ये। तर हे सगळे लॅपटॉपचे मॉनिटरचे फीचर्स आहेत। त्यानंतर कीबोर्ड जर समजा तुम्ही बघत असाल तर कीबोर्ड याच्यामध्ये फुल साईजमध्ये विथ बॅकलाइट कीबोर्ड प्रोव्हाइड केलेला आहे। F4 की ही बॅकलाइट ऑन आणि ऑफ करण्यासाठी आहे। विथ न्यूमेरिकल कीपॅड सोबत आहेत। नंबर्स वगैरे तुम्ही चेक करू शकता याच्यामध्ये।
त्यानंतर टचपॅड याच्यामध्ये बिग टचपॅड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले असते. पोर्टबद्दल माहिती हवी असेल तर पोर्ट USB पोर्ट, मायक्रोफोन, हेडफोन पोर्ट, चार्जिंगचा AC अडॅप्टर पोर्ट एक प्रोव्हाइड केलेला असतो. नंतर राईट साईडला तुम्हाला Type-C चा एक पोर्ट बघायला भेटेल. लँड पोर्ट सुद्धा याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. USB आणि HDMI पोर्ट याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. टचपॅड बिग टचपॅड आहे. याच्यामध्ये तुम्ही 2 फिंगर आणि 3 फिंगर 4 फिंगर तुम्ही इझिली ग्लेचरसाठी यूज करू शकताय. आताच आपण या लॅपटॉपचे ऑल डिटेल्स चेक केले, ऑल फीचर्स चेक केले. जर समजा या लॅपटॉपचे तुम्हाला कॉन्फिगरेशन पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये चेक करू शकताय. आणि लेटेस्ट प्राइस तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपवरती भेटून जाईल. त्यामुळे नक्कीच आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधा. आणि अशाच नवीन नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन लॅपटॉप आपण अनबॉक्सिंग करताय त्याचे रिव्ह्यू तुम्हाला कम्प्लिटली नोटिफिकेशन मध्ये मिळून जातील. आणि तुम्हाला कोणत्या लॅपटॉपचा जर समजा डिटेल मध्ये रिव्ह्यू पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शन मध्ये पण ते लॅपटॉप रिलेटेड रिव्ह्यू विचारू शकता. तुमच्यासाठी लवकरात लवकर त्या लॅपटॉपचा रिव्ह्यू आपण आणण्याचा प्रयत्न करूया. तर लवकरात लवकर आपल्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू.